नमस्कार. श्री इनामदार श्री देशपांडवी प्रसन्न माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत जी गाव रत्नागिरी साईड किंवा कोकण साईडला भरपूर केली जाते. जसे गणपतीला किंवा समारंभ असेल, कोणतेही काय असेल तर ती जास्त ओळखाव कोणती रेसिपी आहे ती ओळखल्यात का नाही ना, तर मी सांगते आता कोणती रेसिपी आहे. ती आहे डाळिंबीची उसळ आणि त्याला म्हणा वाळाचं बिरड. तुमच्या इथे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. चला आता आपण बघूया रेसिपीला काय काय साहित्य लागतं. वाल, वाटलेलं खोबरं, हिंग, मसाला, हळद, जिरं, राई, कोकम, गूळ, मीठ आणि ह्याच्यामध्ये आहे खोबरं, कांदा, लसूण, जिरं आणि धणे, कोथिंबीर आणि कांदा. आपण गॅसवर पातेलं ठेवलं आहे, तर आपण गॅस लावून घेऊया. त्यात तेल टाकूया. तेल गरम, राई टाकूया. राई थोडी तडतडली पाहिजे. आता राई तडतडली, आता जिरं टाकूया. जिरं पण तडतडले, आपण हिंग टाकूया. हिंग हे झाले, आता आपण कांदा टाकूया. कांदा कशी परतून घेऊया यासाठी, मग तो कचकच लागत नाही. कांदा चांगला शिजू दे. आता आपण त्याला कवर करूया. कांदा शिजू दे व्यवस्थित. आता आपण बघूया कांदा शिजला असेल. कांदा थोडा शिजलाय, नरम पडलाय. आपण वाळ टाकूया. मोड आलेले वाळ टाकूया. वाल एकदम हलक्या हाताने हे करून घ्या, हलवून घ्या, कारण त्याचे मोड तुटता कामा नये. आता आपण हळद टाकूया. मसाला. आता आपण त्यात वाटलेला मसाला टाकूया. जो आपण कांदा आणि याचा वाटला होता तो मसाला टाकूया. व्यवस्थित वाल एकजीव करून घ्या, एकसंग करून घ्या. म्हणजे आपल्याला, आणि हळवा हाताने करा, नाही त्याचे मोड तुटले तर प्रॉब्लेम होईल. आता आपण पाणी टाकूया. त्यात आपण आता वाटलेलं खोबरं टाकूया. मीठ टाकूया. मी अंदाजे मीठ टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाका. आता मी मीठ टाकलंय. आता वालाला व्यवस्थित उकळी येऊ द्या. आले वालाला व्यवस्थित. आपण आता गॅस स्लो करूया आणि झाकण ठेवून 15 मिनिटं शिजू देऊया. झाकण काढूया. किती सुंदर घमघमाट सुटलंय वालाच्या बेड्याचं. आता ह्या स्टेजला आपण गूळ टाकूया. गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्या. हलवार हाताने करून घ्या. ते मोडले नाही पाहिजे, नाही तर ते पिठी तयार होईल. आता कोकम टाकूया. तुम्हाला हवं तसं, जसं आंबट पाहिजे तसं तुम्ही कोकम टाकू शकता. मी 4 कोकम टाकलेत. आता व्यवस्थित मिक्स होऊ दे. असे अख्खे राहिले पाहिजेत वाल. आता कोथिंबीर टाकूया. काय सुंदर दिसते वाल, आणि एक सुंदर घमघमाट आमच्या किचनमध्ये सुटलाय वालाच्या बिरड्याचा. आता आपल्या वालाचं बिरडं तयार आहे. आता आपण प्लेटिंग करूया. कोथिंबीर टाकूया.
रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते बाजूला एक छोटं बटन असतं बेल बटन, त्यावर क्लिक करा तर ज्या ज्या मी रेसिपी दररोज टाकते त्याचे तुम्हाला अपडेट मिळत राहील. थँक्स फॉर वॉचिंग.